नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आजची आपली मस्त अशी टेस्टी रेसिपी आहे ती म्हणजे वांग भात। खूप टेस्टी लागतो हा वांग भात आणि झटपट तयार होतो। कधी आपल्याला जेवणाचा कंटाळा आला असेल तर पटकन असं आपण एखादं वांग असेल तर वांग भात बनवू शकतोय। खूपच टेस्टी लागतो। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला हा वांग भात बनून तयार होतो। तर झटपट अशी आपली ही रेसिपी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आणि खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण रेसिपी बनवत असतो, तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे सर्व व्हिडिओ पहा। आणि आजची मस्त अशी आपली ही वांग भाताची रेसिपी आहे, खूप टेस्टी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। अशा प्रकारचा वांग भात अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवलेला आहे। तर चला मग याची रेसिपी पाहूया। मी इथे एक कढई घेतलेली आहे। जर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार असाल तरी सुद्धा चालते। कढईमध्ये मी जिरे आणि मोहरीची फोडणी करून घेतलेली आहे। तेलामध्ये तेल थोडंसं जास्तीचंच घालायचं आणि आले लसणाची पेस्ट घातली आपण थोडीशी, म्हणजे 1 ते 1.5 चमचा आपण आले लसणाची पेस्ट वापरली। ती पण नाशी ठेचून घेतलेली आहे, त्यामुळे मस्त फ्लेवर येतो। थोडासा हिंग घातलेला आहे आणि गरम मसाला जो असतो आपला खडा मसाला तो घातलेला आहे। आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आपण मधून उभ्या चिरून घेतल्या होत्या, म्हणजे कट मारून, आणि त्या घातल्या होत्या। थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपण 1 वाटी भरून बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। कांदा चांगला परतवून घेऊया। तोपर्यंत आपण यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकू शकतोय। कढीपत्ता तेलात टाकण्यापेक्षा असा वरून जर टाकला ना तर कढीपत्त्याचा फ्लेवर किंवा जो वास आहे तो चांगला लागतो आपल्या भाताला किंवा आपल्या ज्या पदार्थाला। तर मस्त असा कांदा आपण आता गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। चांगला मस्त सतत हलवत राहायचं, म्हणजे कुठे करपणार नाही। आणि त्यानंतर आपण 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। टोमॅटो चांगला पिकलेला असावा। टोमॅटो बारीक चिरलेला घातल्यानंतर आपण त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। छान असा टोमॅटो आपला शिजलेला आहे बघा या तेलामध्ये। आणि त्यानंतर आपण इथे ना थोडंसं गाजर घातले, असेल तर घाला, नसेल तर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालेल। आणि छान असं परतवल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। तर यामध्ये आपण थोडीशी हळद घातली, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर घातली, अर्धा चमचा जिरे पावडर घातली आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे। आणि 1 चमचा आपण लाल तिखट घातलेलं आहे। लाल तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण खूप छान असा टेस्ट लागते आपल्या या लाल तिखटमुळे। आणि थोडासा जर तिखट असेल ना भात तर अजून टेस्टी लागतो। त्यानंतर आपण इथे दही घातलेलं आहे, अर्धी वाटी घट्ट दही घालायचं आणि मोठ्या गॅसवर आपण याला चांगलं परतवून घ्यायचं आहे बघा। अशा प्रकारे मस्त असा एकजीव करून घ्यायचं आहे आणि खूप छान फ्लेवर येतो या दही घातल्यामुळे। आणि यानंतर आपण वांग्याच्या फोडीसुद्धा यामध्येच घालून घ्यायचे आहेत। वांग्याच्या उभ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत मी। तुम्हाला जर लहान हवे असतील तर लहानसुद्धा करू शकताय, पण भातामध्ये खूप जास्त त्या शिजल्यानंतर दिसून येणार नाहीत, त्यामुळे मी मोठ्या फोडी केलेल्या आहेत उभ्या उभ्या। आणि छान असं या मसाल्यामध्ये आपलं वांग मस्त मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर तांदूळ यामध्ये घालून घ्यायचं आहे। मी 1.5 वाटी तांदूळ घातलेला आहे। चांगलं धुवून निथळून पाणी ठेवलं होतं बाजूला, आणि तो छान असा मिक्स करून घेऊया या मसाल्यामध्ये। आणि त्यानंतर आपण बाजूच्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे, कारण थंड पाणी न वापरता आपण ह्या भाताला शिजण्यासाठी गरम पाणी वापरायचं आहे। मस्त अशी टेस्ट लागते आपल्या या भाताला। छान असं मिक्स झालेलं आहे बघा। आणि आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। इथं तांदूळ माझा आहे ना त्याला जास्त पाणी लागते, त्यामुळे मी इथं 1 पातेलं भरून म्हणजे 1 तांब्यावर पाणी या पूर्ण भातासाठी वापरणार आहे। तांदळावर ठरतं की आपल्याला पाणी किती वापरायचं आहे, कमी जास्त प्रमाण होऊ शकते। तर मी आता अर्ध पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। 1-1.5 ग्लास पाणी घातले, ते छान आटल्यानंतर मग लागेल तसं मग मी पाणी वापरणार आहे। मस्त बघा आपला भात किती सुंदर असा दिसतोय, खूप टेस्टी लागतो। तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा प्रकारचा वांग भात। मस्त अशी उकळी येते, आपण झाकण ठेवून याला ना छान असं शिजू द्यायचं आहे आणि मस्त गरम गरम आपण वांग भात खायचं आहे। लय भारी लागतोय माहिती आहे का, बघा 1 नंबर दिसतोय आपला हा वांग भात। मस्तपैकी बघा मिक्स करून बघूया, थोडंसं हलवून बघा। तांदळावर पण ठरतं आपल्या, कारण चिकट भात जर असेल ना तर अजून छान लागतो आपला हा वांग भात। माझ्याकडे चिकट नव्हता, त्यामुळे थोडासा असा सुट्टा झालेला आहे, पण खूप छान वास तर अतिशय भारी येतोय। वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त असा आपला वांग भात रेडी झालेला आहे बघा। गरमागरम वांग भात जर खायला लागला ना तर
पूर्ण संपून जाईल इतका सुंदर आणि टेस्टी हा आपला वांगभात लागतोय। तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि अशा प्रकारचा तुम्ही वांगभात बनवल्यानंतर मला एकदा नक्की कमेंट करून सांगा कसा झाला होता। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका, कारण येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि अगदी झटपट साध्या सोप्या आपल्या रेसिपीज असतात त्या तुम्हाला झटपट बनवता सुद्धा येतील। त्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही आणि येणारे छान छान व्हिडिओ पाहत जा। थँक्यू।